परळीतील व्यापारी महादेव मुंडेंना न्याय मिळावा यासाठी कण्हेरवाडी आणि भोपळा गावचे ग्रामस्थ गेल्या तासाभरापासून आंदोलन करतायत। आंदोलनाच्या सुरुवातीला पावसाचं वातावरण असतानाही रास्ता रोको सुरू ठेवण्यात आलेला होता। आता गेल्या अर्ध्या तासापासून पडत असलेल्या पावसामुळे मुंडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांचं रास्ता रोको आंदोलन सुरूच राहणार आहे आणि सुरूच आहे। आम्हाला न्याय द्या अशी मागणी सध्या आंदोलक करतायत, त्याची दृश्य आपण पाहतोय बीडमधून। आणि परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये मुंडे कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे। मोर्चा काढल्यानंतरच कारवाई केली जाणार असेल तर ही अवघड गोष्ट आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे। किती दिवसापासून ह्या संदर्भातली मागणी आहे? माझी माहिती अनुसार ते इतके दिवसापासून मागणी करतात की आधी तर नाव घ्यायला तर भीत होते, पण मसाजोगच्या प्रकरणामुळे ज्या पद्धतीने लोक रस्त्यावरती उतरले, आता एक प्रकरण लोक धाडसीने बोलतात आणि ते प्रकरण सुद्धा जे काही लोकांनी मी सोशल मीडियावरती बघितलं किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावरती बघितलं, जे काही प्रकार तो झालाय तो एकदम क्रूर हत्या तिथे झाली आणि ते कुटुंब न्याय मागतंय, म्हणून त्याचा तपास झालाच पाहिजे। महादेव मुंडे खून प्रकरणामध्ये न्याय मागण्यासाठी मुंडे कुटुंबीय रस्त्यावरती उतरलेत। दरम्यान रिपाई खरात गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांच्या न्यायाच्या लढाईमध्ये त्यांच्या सोबत असल्याचं सांगितलंय। यावेळी बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके झोपलेले आहेत का असा संतप्त सवालही त्यांनी केलाय। की जो ओबीसी समाजाचं राजकारण करतो महाराष्ट्र राज्यामध्ये, लक्ष्मण हाके कुठे आहेत? लक्ष्मण हाके झोपलेत का? आता काय भेटा येत नाही लक्ष्मण हाके? लक्ष्मण हाके तर मोठमोठ्या ओबीसीच्या गप्पा मारतात, कुठे गेले लक्ष्मण हाके? हा माझा प्रश्न लक्ष्मण हाकेंना। भारतीय जनता पार्टीची बाजू घ्या, तुम्हाला तो अधिकार संविधानाने दिलेला आहे, परंतु आज एका बहुजन समाजाच्या व्यक्तीच्या नवऱ्याचा खून होतो, त्यांच्या मुलांना काय वाटत असेल, त्याच्या मिसेसला काय वाटत असेल, काय सांगणार आहे मुलं तुम्ही? हे सरकार नेमकं काय हा आमचा प्रश्न आहे। हे सरकार बिहार म्हणजे आता म्हणतात की बिहार आणि उत्तर प्रदेश सारखं, मला नाही वाटत। मला वाटतं त्यापेक्षाही विचित्र आहे। तालिबान सारखी अवस्था करून ठेवलेली आहे या महाराष्ट्र राज्याची। रोज अन्याय अत्याचार चाललेले आहेत, कधी नाही मिळणार। 2 वर्ष झाले माणूस विष घ्यावं लागतं, हीच गंभीरता आहे।